नमस्कार, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. चला तर मग आज आपण बनवतोय दुधी भोपळा. या दुधी भोपळ्याच्या आपण अगदी छान रुचकर अशा वड्या बनवतोय. त्यासाठी मी हा सर्वात अगोदर दुधी भोपळा जो आहे तो स्वच्छ धुवून आणि पुसून घेणार आहे. चला तर मग या दुधी भोपळ्याची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया. इथे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पाऊण वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं हे मी मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं आहे. इथे बारीक रवा घेतलेला आहे 2 चमचे, तसेच 2 चमचे इथे तीळ घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. सर्वात प्रथम भोपळ्याचे दोन्ही भाग मागचा आणि पुढचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि हा भोपळा कट करण्यापूर्वी मी याला स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेला आहे. हे बघा, आपल्याला व्यवस्थित दिसता यावं म्हणून याला मी मधूनही कट करून घेतलंय. आता याला आपल्या बारीक किसणीवरती अगदी छान किसून घ्यायचंय. आपण हा भोपळा किसण्यापूर्वीच यामध्ये लागणारं सर्व साहित्य अगोदरच तयार करून ठेवायचं आहे, कारण हा भोपळा किसल्यानंतर लगेचच काळा पडतो. त्यामुळे सर्व पूर्वतयारी आपण अगोदरच करून ठेवायची आहे. हे बघा, इथे हा भोपळा पूर्ण किसून घेतलेला आहे. आता या किसामध्ये भरपूर पाणी आहे, ते आपल्याला पिळून काढून टाकायचं आहे. इथे भोपळ्यातलं पाणी काढून घेतलं. आता संपूर्ण भोपळ्याचा हा जो किस आहे यातलं आपण पाणी काढून टाकायचं आहे. हे पाणी आपण जर काढलं नाही तर यामध्ये खूप सारं पीठ मावतं, त्यामुळे आपल्या या वड्या पिठू लागतात, छान क्रिस्पी होत नाही. त्यामुळे शक्यतो आपण अशा प्रकारे हे भोपळ्यातलं सर्व पाणी पिळून काढून घ्यायचं आहे. हे बघा, भरपूर असं हे भोपळ्याच्या किसामध्ये पाणी निघतं. आता इथे आपला हा भोपळ्याचा किस तयार आहे. यामध्ये मी 1 वाटी बाजरीचं पीठ घालून घेतलंय. इथे साधारण मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं, तसेच चणा डाळीचं पीठही घालून घ्यायचे. इथे वाटीमध्ये जे तीळ आहे यातले आपण अर्धेच तीळ पिठामध्ये घालून घेणार आहोत. अर्धे जे तीळ आहेत ते आपण वड्यांच्या रोलला लावून घ्यायचे आहेत, त्यामुळे आपण ते साईडला ठेवूया. आता यामध्ये थोडासा बारीक रवा घालूया. तांदळाचं पीठ आणि रव्यामुळे या वड्या अगदी छान मस्त कुरकुरीत होतात. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घ्यायचे.
आता यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं जे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेलं होतं ते पिठामध्ये घालून घेतोय. आता या सर्व जिन्नस आपल्याला पाणी न घालता अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे पीठ हाताने आपल्याला अगदी मस्त मळून घ्यायचंय. हे बघा, हाताने मी आता याला छान मळून घेते. आपण या किसातलं पाणी काढून टाकल्यामुळे यामध्ये फार जास्त पीठ मावलेलं नाहीये. अगदी हलक्या हाताने आपण हे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे. इथे ही सर्व पीठ जे आहे ते मी अगदी व्यवस्थित मिक्स करून याचा अगदी छान गोळा तयार करून घेणार आहे. त्या गोळ्याचे आपल्याला रोल बनवायचे आहेत. हे बघा, इथे जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही, अगदी मध्यम असं हे पीठ भिजवलंय. आता एका कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये मी लिंबू घालून घेतलेला आहे. इथे कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून त्यावरती एक स्टँड ठेवला आहे आणि त्यावरती चाळणीला आपण तेल लावून चाळणी ही स्टँडवर ठेवून घेतलेली आहे. आता या पिठाचे रोल करून आपल्याला ते चाळणीमध्ये ठेवून छान वाफवून घ्यायचे आहे. हे बघा, या अशा प्रकारे पिठाचे रोल करून त्यावरती आपण तीळ लावून घेणार आहोत. अगदी थोडे थोडे असे आपण तीळ लावून घ्यायचे आहे. आणि अशाच प्रकारे सर्व पिठाचे आपण इथे रोल तयार करून घेणार आहोत. आणि हे रोल आपण साधारण 10 ते 12 मिनिटं अगदी छान वाफवून घ्यायचे आहेत. हे बघा, यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटांसाठी आपल्याला याला अगदी मस्त वाफ द्यायची आहे, जेणेकरून आपले रोल अगदी छान शिजतील. आता इथे साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर आपण कढईवरचं झाकण काढून घ्यायचंय आणि हे बघा, इथे आपले हे रोल अगदी मस्त वाफलेले आहेत. आता हे रोल मी काढून घेणार आहे आणि छान थंड झाल्यानंतर याला मी अगदी मस्त गोल कट करून घेणार आहे. हे बघा, इथे मी याला अगदी छान गोल गोल कापून घेतलेले आहेत. आता या वड्या ज्या आहेत त्या आपण तळून घेणार आहोत. त्यासाठी ती कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलंय आणि या सर्व वड्या आपण अगदी छान खमंग अशा
तळून घेणार आहोत. हे बघा, या वड्या जेव्हा आपण तेलात घालतो तेव्हा खूप सारे बुडबुडे येतात. ते सर्व बुडबुडे शांत झाल्याशिवाय आपण या वड्यांना अजिबात हलवायचं नाही, नाहीतर आपल्या या वड्या ज्या आहेत त्या तुटू शकतात. हे बघा, इथे या वड्या छान लालसर तळल्या. आता यांना आपण अगदी व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि या वड्यांना आपण अगदी छान डार्क ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या आहेत. भोपळ्याची भाजी खायला शक्यतो कोणाला आवडत नाही, पण या भोपळ्याच्या वड्या मात्र सर्व अगदी आवडीने खातात, कारण खायला अगदी खमंग आणि कुरकुरीत अशा या वड्या लागतात. आता इथे या वड्या अगदी छान डार्क ब्राऊन कलरवर आपण तळून घेतल्यात. या वड्यांना आता आपण काढून घेऊया. इथे या वड्यांना मी चाळणीमध्ये काढून घेतलंय. आता याचप्रमाणे दुसरी बॅचही मी तळून घेणार आहे. आता पहिल्या वड्यांसारख्याच आपण या वड्या सुद्धा अगदी छान डार्क ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या आहे. या बघा, इथे वड्या तळून झाल्या. वड्यांना आपण काढून घेतोय. खमंग कुरकुरीत या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि हो, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वड्या अगदी छान झालेल्या आहेत. नक्की ट्राय करा.